नमस्कार. ललित विषय चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत वर्ग 5वा इतिहास हा विषय आणि इतिहासातला पाठ दुसरा, ज्याचं नाव आहे इतिहास आणि काल संकल्पना. आता यामध्ये आपण पाहणार आहोत 2.1 काळाची विभागणी आणि कालरेषा, 2.2 कालगणना आणि कालगणनेच्या पद्धती, 2.3 इतिहासाची काल विभागणी, 2.4 कालमापनाच्या वैज्ञानिक पद्धती आणि कालनिश्चिती. चला आता आपण पाहू 2.1 काळाची विभागणी आणि कालरेषा. काळ समजून घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. आता मागील पाठात आपण पाहिले आहे भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. तोच काळ आहे. तो काळ कसा समजून घ्यायचा त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. काळ अखंड असतो. काळ अखंड असतो, पण आपल्या सोयीसाठी आपण त्याचे विभाजन करत असतो. काळ हा पूर्ण असतो, हा अखंडच असतो, पण आपल्या सोयीसाठी आपण त्याचे विभाजन केले. म्हणजे भूतकाळात होऊन गेलेली गोष्ट आपण भूतकाळात धरली, होणारी गोष्ट भविष्यकाळात आणि चालू असलेली गोष्ट वर्तमान काळात. हे आपण आपल्या सोयीसाठी त्याचे विभाजन केले आहे. काळाचे विभाजन आपण कोणत्या उद्देशाने आणि कोणत्या पद्धतीने करतो यावर काळ समजून घेण्याच्या पद्धती अवलंबून असतात. तर या काळाचे विभाजन आपण कोणत्या उद्देशाने आणि कोणत्या पद्धतीने करतो त्यावरच काळाचे विभाजन, काळ समजून घेण्याची पद्धती अवलंबून असते. आता उदाहरण सांगायचं झालं तर सूर्य झाला की आपण म्हणतो दिवस उजाडला, सकाळ झाली. जेव्हा सूर्य उदय होतो तेव्हा आपण म्हणतो की दिवस उजळला, सकाळ झाली. आणि सूर्यास्त झाला की आपण म्हणतो दिवस मावळला, संध्याकाळ झाली. आणि सूर्याचा अस्त झाल्यानंतर आपण काय म्हणतो, सूर्य अस्त झाला आणि दिवस मावळला. संध्याकाळ झाली, दिवस मावळून संध्याकाळ झाली की थोड्या वेळात अंधार पडून रात्र होते. म्हणजे आपण काळाचे विभाजन दिवस आणि रात्र या दोन घटकामध्ये केले आहे असा त्याचा अर्थ होतो. आता दिवस मावळला की संध्याकाळ झाली, दिवस मावळून संध्याकाळ झाली की थोड्या वेळात अंधार पडतो आणि रात्र होते. म्हणून आपण काळाचे विभाजन दिवस आणि रात्र या दोन घटकामध्ये केले आहे असा याचा अर्थ होतो. यानंतर पहा, आपली पृथ्वी एका ठराविक गतीने स्वतःच्या आसाभोवती फिरत असते. तसेच ती सूर्याभोवतीही फिरते. सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे. सूर्यकिरणापासून सतत प्रकाश मिळतो. तरीही आपल्याला मात्र फक्त दिवसा प्रकाश दिसतो आणि रात्री अंधार. हे कसे घडते? आता पहा, यामध्ये आपली पृथ्वी एका ठराविक गतीने स्वतःच्या आसाभोवती फिरत असते. तसेच ती सूर्याभोवती पण फिरते. सूर्य हा कसा आहे, स्वयंप्रकाशित आहे आणि सूर्याच्या किरणापासून सतत प्रकाश मिळत असतो. तरीही आपल्याला मात्र फक्त दिवसा प्रकाश दिसतो आणि रात्री मात्र अंधार असते. हे कसे घडते? सूर्याच्या किरणापासून सतत प्रकाश मिळत असला तरी मात्र आपल्याला फक्त दिवसा प्रकाश दिसतो आणि रात्री अंधार. हे कसे घडते? तर हे कसे घडते ते आपण पाहू. पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती फिरत असताना तिचा जो पृष्ठभाग सूर्यासमोर येत राहतो तिथे उजेड होत जातो आणि जो भाग सूर्यापासून दूर जात राहतो तिथे अंधार होत जातो. बघा, पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना तिचा पृष्ठभाग जेव्हा सूर्याच्या समोर येत राहतो तेव्हा तिथे उजेड होत राहतो आणि जो भाग सूर्यापासून दूर असतो तिथे अंधार असतो, म्हणजे रात्र असते. पृथ्वीची स्वतःच्या आसाभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण होण्यासाठी 24 तासाचा अवधी लागतो. पृथ्वीची ही स्वतःभोवती फिरण्याची जी गती आहे, जो अवधी आहे, जी प्रदक्षिणा आहे, ती पूर्ण करण्यासाठी पृथ्वी स्वतःच्या आसाभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी होणारा तास म्हणजे 24 तासाचा अवधी लागतो. सुमारे 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र असा अवधी असतो. आता यात काय सांगितलंय, पूर्ण एक प्रदक्षिणा पूर्ण होण्यासाठी त्याला लागतात 24 तासाचा अवधी लागतो आणि त्यातला 12 तास दिवस असतात आणि 12 तासाची रात्र असते असा त्याचा अवधी आहे. अशाच प्रकारे एक दिवस आणि एक रात्र मिळून होणाऱ्या काळालाही व्यापक अर्थाने एक दिवस असे म्हणतात. आता यात पहा, आपण काय सांगायचं आहे की 12 तास म्हणजे रात्रीचे 12 तास आणि दिवसाचे 12 तास हे दोन्ही मिळून जेव्हा 24 तास होतात तेव्हा त्या दोन्हीला मिळून त्या दोन्हीच्या
काळाला व्यापक अर्थ एक आहे, तो म्हणजे एक दिवस असा म्हणतात. असा एक दिवस म्हणजे एक वार होय. या प्रकारे 12 आणि 12 24, 24 तासाचा एक दिवस, 1 तासाचा एक वार असं आपल्याला थोडक्यात म्हणता येईल. यानंतर पाहू सोमवार ते रविवार असा 7 वाराचा एक आठवडा, 2 आठवड्याचा एक पंधरवडा, 4 आठवड्याचा म्हणजे 2 पंधरवड्याचा एक महिना आणि 12 महिन्याचे एक वर्ष. आता सोमवार ते रविवार असे 7 वारांचा काय असतो? एक आठवडा होतो. आणि एक आठवडा झाला की 2 आठवड्याचा त्यांनी एक पंधरवडा आणि 4 आठवड्या म्हणजे 2 पंधरवडे आणि एकच महिना आणि 12 महिने म्हणजे एक वर्ष. म्हणजे कसं आहे, एक सोमवार ते रविवार 7 दिवसांचा वार एक आठवडा झाला. त्याच्यानंतर 2 आठवडे झाले की पंधरवडा झाला. त्याच्यानंतर 4 आठवडे झाले म्हणजे 2 पंधरवड्याचा एक महिना. 15-15 दिवस झाले म्हणजे एक महिना झाला. आणि 12 महिने झाले, असे महिने पूर्ण 12 झाले की एक वर्ष. अशा पद्धतीने आपण काळाची क्रमवार विभागणी करतो. या पद्धतीने आपण काय करतो? काळाची क्रमवार विभागणी करत असतो. आता यात काय झालं? वर्षामागून वर्ष संपत संपत 100 वर्षाचा काळ संपला की एक शतक पूर्ण होते. असं कालावधी होत होत वर्षामागून वर्ष सरत गेले आणि संपत संपत 100 वर्ष झाले की त्या 100 वर्षाला एक शतक पूर्ण झाला असं म्हणता येतं. आता अशी 10 शतके म्हणजे 1000 वर्ष संपली. आता हे जसं वर्ष संपून एक शतक पूर्ण झालं, तसंच असे 10 शतक जेव्हा पूर्ण होतील तेव्हा काय होतं? 1000 वर्ष संपले असं म्हणता येतं. की एक सहस्त्रक पूर्ण होते. सहस्त्रक पूर्ण होते. काळाच्या अशा विभागणीला एकरेखीय विभागणी असे म्हणतात. आता काळाची जी ही विभागणी आहे, त्या विभागणीला एकरेखीय विभागणी असे म्हणतात. आता इसवी सनाचा काळ. एकरेखीय विभागणी एका पाठोपाठ येणाऱ्या वर्षाची क्रमवार मांडणी केली जाते. आता इसवी सनाचा काळ मोजताना एकरेखीय विभागणीमध्ये एका पाठोपाठ येणाऱ्या वर्षाचीच क्रमवार मांडणी केली जाते. म्हणजे इतिहासाच्या पुस्तकामध्ये एका पाठोपाठ घडलेल्या घटनाची साखळी अशाच एकरेखीय पद्धतीने क्रमशः मांडली जाते. म्हणजे इतिहासाच्या पुस्तकामध्ये जशी घटना घडलेली असते तशी त्या घटनाची साखळी ही एका पाठोपाठ एक ही एकरेखीय पद्धतीनेच क्रमशः पद्धतीने मांडलेली असते. त्यासाठी सर्वसाधारणपणे इसवी सनाचा उपयोग केला जातो. मग यासाठी काय होतं की सुरुवातीला आपण इसवी सनाचा आपल्याला उपयोग केला जातो. आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सनावर आधारलेली असते. आपल्या घरात जे कॅलेंडर आहे ती इसवी सनावर आधारित आपली दिनदर्शिका आहे. आता येशू ख्रिस्ताच्या स्मरणात इसवी सनाची सुरुवात झाली. तर या इसवी सनाची सुरुवात केव्हा झाली? की येशू ख्रिस्त यांच्या स्मरणामध्ये या इसवी सनाची सुरुवात झाली. आता मराठीतील इसवी हा शब्द येशू या नावाशी संबंधित आहे. आता मराठीत इसवी हा शब्द जो आहे तो या येशू नावाशी संबंधित आहे. ज्या वर्षापासून इसवी सनाची सुरुवात झाली ते इसवी सनाचे पहिले वर्ष. आता ज्या वर्षापासून या इसवी सनाची सुरुवात झाली ते त्याचं पहिलं वर्ष आणि त्या वर्षाची सुरुवात त्यांनी एक या संख्येने दर्शवली जाते. म्हणजे पहिल्या वर्ष सुरू झाला तो एक या संख्येने दर्शवला. नंतर येणाऱ्या प्रत्येक वर्षाची क्रमवार संख्या पुढच्या दिशेने चढत जाते. आता इसवी सनाच्या पहिला 100 वर्षाचा म्हणजे पहिला शतकाचा काळ इसवी सन 1 ते 100 असा लिहिला जातो. म्हणजे प्रत्येकाची क्रमवार संख्या पुढच्या दिशेने चढत जाते. इसवी सनाचा पहिला म्हणजे 100 वर्षाचा म्हणजे पहिल्या शतकाचा काळ हा कसा लिहायचा? इसवी सन 1 ते 100 असा लिहिला जातो. आता इसवी सनाच्या पहिल्या सहस्त्रकाचा काळ म्हणजे इसवी सन 1 ते 1000 असा लिहिला जातो. यानंतरचा जो हजाराचा काळ आहे तो कसा लिहिला जातो? 1 ते 1000 असा लिहिला जातो. तर यानंतर पाहू आपण इसवी सनाचा काळ कसा लिहायचा. इसवी सन काळाची सुरुवात होण्याच्या काळाला इसवी सन पूर्व काळ असे म्हटले जाते. जेव्हा इसवी सन सुरू होण्याचा काळ आहे त्याला इसवी सन पूर्वी काळ असे पण म्हटले जाते. या काळातील वर्ष मोजताना प्रत्येक वर्षाची क्रमवार संख्या उतरत्या पद्धतीने मांडली जाते. आता या काळातली वर्ष मोजताना त्या संख्येची प्रत्येक वर्षाची जी संख्या आहे ती क्रमवार उतरत्या पद्धतीने मांडली जाते.
म्हणजेच इसवी सनापूर्वीच्या पहिल्या शतकाची सुरुवात इसवी सन पूर्व 100 या वर्षी झाली आणि ते इसवी सन पूर्व 1 या वर्षी संपली. तसेच इसवी सनापूर्वी पहिल्या सहस्त्रकाची सुरुवात इसवी सन हजार या वर्षी झाली आणि ते इसवी सन पूर्व 1 या वर्षी संपले. म्हणून इसवी सनाच्या पहिल्या 100 वर्षाचा म्हणजे पहिल्या शतकाचा काळ म्हणजे इसवी सन पूर्व 100 ते 1 आणि इसवी सनापूर्वीचा पहिला सहस्त्रकाचा काळ म्हणजे इसवी सन पूर्व 1000 ते 1 ही इसवी सनाची काळ लिहिण्याची पद्धत आहे. आता कुठला काळ कुठल्या पद्धतीने लिहायचा, इसवी सन पूर्व काळ कसा आणि 1 ते 100 पर्यंतचा काळ कसा आणि 1000 ते 1 चा काळ कसा हे यात थोडक्यात सांगितलं आहे. आता यानंतर पाहू आपण इसवी सनाचा कालखंड लिहिण्याची पद्धत आपण काही उदाहरणाच्या साह्याने समजून घेऊ. आता इसवी सनाचा काळ लिहायचा आहे, ती लिहिण्याची पद्धत त्याचे काही उदाहरण घेऊन आपण समजून घेऊ. वर्धमान महावीरांचे जीवनकाल वर्धमान महावीरांचा जीवनकाल इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527 असा लिहिला जातो. जैन धर्माचे ते तीर्थकार वर्धमान महावीर यांचा जीवनकाल केव्हा समजला जातो, 599 ते 527 असा त्यांचा कालावधी असतो. यानंतर गौतम बुद्धाचा जीवनकाल इसवी सन पूर्व 563 ते इसवी सन पूर्व 483 असा लिहिला जातो. आणि त्याचप्रमाणे गौतम बुद्धाचाही जीवनकाल कसा लिहिला जातो, 563 ते 448 असा लिहिला जातो. यानंतर 2.2 आहे कालगणना आणि कालगणनेच्या पद्धती. त्या कोणत्या पाहू आपण. कालगणना करणे म्हणजे काळाची लांबी मोजणे. काळ मोजण्यासाठी आपल्याला माहिती असलेली एकके पुढील प्रमाणे आहेत. सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष, शतक आणि सहशतक. आता हे काल मापण्याची वेगवेगळी पद्धत आहे. काळाची लांबी मोजणे आणि काळ मोजण्यासाठी आपल्याला असलेलं पुढील एकक आहे. म्हणजे ते कसं आहे, सेकंद झाले, इतके मिनिट झाले, इतके तास झाले, इतके दिवस झाले किंवा इतका आठवडा झाला किंवा इतका पंधरवडा झाला, महिना झाला, वर्ष झाला, शतक झालं, सहशतक झालं असं आपण या काळाच्या पद्धतीने सांगत असतो. सेकंद हे यातीलच सर्वात छोटे एकक आहे. यामध्ये काळ मोजण्याच्या पद्धतीमध्ये सेकंद हे सर्वात छोटे एकक मानलं जातं. जगभर कालगणनेच्या अनेक पद्धती अस्तित्वात आहेत. आता जगामध्ये कालगणनेच्या वेगवेगळ्या पद्धती अस्तित्वात आल्या आहेत. यामध्ये इसवी सन ही पद्धत अधिक प्रचारात आहे. यामध्येच इसवी सन ही पद्धत अधिक प्रचारात आहे. सर्वसाधारणपणे संबंधित महिन्यातील त्या दिवसाचा क्रमांक, चालू महिन्याचे नाव किंवा क्रमांक आणि चालू वर्षाचा क्रमांक अशा क्रमाने आपण दिनांक लिहितो. आता आपण जेव्हा दिनांक लिहितो तेव्हा त्या दिवशीची तारीख आणि त्या दिवसाचा चालू महिना आणि त्यानंतरचा त्याचं वर्ष असं आपण लिहितो. म्हणजे संबंधित त्यातील महिना. समजा जुलैचा महिना असला 1 जुलै 7 2021 म्हणजे 1 हे त्याची तारीख आली, 7 हे त्याचा महिना आला आणि 2021 हे त्याचं वर्ष आलं. अशा क्रमाने लिहितो. म्हणजे चालू महिना, नाव किंवा क्रमांक किंवा चालू महिन्याचा चालू वर्षाचा क्रमांक अशा क्रमाने आपण दिनांक लिहित असतो. आता तारीख हाही दिनांकाचा समानार्थी शब्द आहे. आता तारीख पण हा दिनांकाचा समानार्थी शब्द आहे. आता कालगणनेच्या इतर पद्धती आहेत. त्या इसवी सनाची सुरुवात येशू ख्रिस्ताच्या स्मरणात झालेली आहे. आता या ठिकाणी कालगणनाची इतरही पद्धती आहेत. त्या पद्धती कधी सुरुवात झाल्यात, इसवी सनाची सुरुवात येशू ख्रिस्ताच्या स्मरणात झालेली आहे. आता या ठिकाणी दिलेलं आहे इसवी सन पूर्व 2000, इसवी सन पूर्व 1500, इसवी सन पूर्व 1000, इसवी सन पूर्व 500, इसवी सन पूर्व 100, इसवी सन 100 आणि इसवी सन 500, इसवी सन 1000, इसवी सन 1500 म्हणजे 1500 आणि इसवी सन 2000. आता हे जे आहे ते इसवी सन पूर्व आहे आणि हे इसवी सन आहे. हे इसवी सन पूर्व अगोदरच आहे
आणि हे इसवी सन पूर्वच्या नंतरच आहे. आता हे आपण पाहिलं आहे. एखाद्या विशिष्ट घटनेच्या स्मरणात नव्या कालगणनेची सुरुवात केली जाण्याची प्रथा पूर्वीपासून अस्तित्वात होते. आता एखादी विशिष्ट घटना आपण सुरुवात केली तर त्याची सुरुवात करण्यासाठी आपण नवीन कालगणनेची सुरुवात केली जाण्याची पद्धत म्हणजे प्रथा ही पूर्वीपासून अस्तित्वात आहे. आता बघा उदाहरणार्थ एखादा पराक्रमी राजाच्या राज्याभिषेकाची घटना. एखादी शिवाजी महाराजांचा अभिषेक आहे, त्यांच्या राज्याभिषेकाची घटना केव्हा झाली? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने इसवी सन 1674 मध्ये राज्याभिषेक शक या शकाची सुरुवात केली हे आपल्याला माहित आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं? त्यांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने त्यांनी इसवी सन 1674 मध्ये राज्याभिषेक शक या शकाची सुरुवात केली हे आपल्याला माहित आहे. शालिक वाह शक आणि विक्रम संवत या भारतीय प्रचलित असलेल्या कालगणना आहेत. आता हे जे आहे शाली वाहन शक आणि विक्रम संवत या भारतीय प्रचलित असलेल्या कालगणना आहेत. म्हणजे आहेत. इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी मक्केहून मदिराला स्थलांतर केले. या स्थलांतराच्या काळापासून हिजेरी या कालगणनेची सुरुवात झाली. आता इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी काय केलं? मक्केहून मदिराला स्थलांतर केलं आणि या स्थलांतराच्या काळापासून हिजेरी या कालगणनेची सुरुवात झाली आणि भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला शहनशाही कालगणना असे म्हणतात. म्हणजे मुस्लिम मुहम्मद पैगंबरांनी सांगितली ती हिजरी आणि भारतातील पारशी समाज जे उपयोगात आणली जातात ती कालगणनेची पद्धत म्हणजे शहनशाही कालगणना पद्धत असे म्हटले जाते. आता यामध्ये पाहू आपण 2.3 इतिहासाची काल विभागणी. इतिहास हे भूतकाळातील घटनाचे ज्ञान करून देणारे शास्त्र आहे. हे तर आपण मागच्या पाठात पाहिलं आहे. इतिहास म्हणजे काय? तर इतिहास हे भूतकाळातील घटना ज्या घडल्या आहेत त्या घडण्याचं ज्ञान करून देणारं शास्त्र आहे. हे आपण पहिल्या पाठात पाहिलं आहे. त्यावरून आपल्याला हेही लक्षात येते की होऊन गेलेला सर्व काळ हा भूतकाळात असतो. जो काळ होऊन गेलेला आहे तो काळ हा भूतकाळ असतो. भूतकाळ हाच इतिहासाचा काळ आहे. व्यापक दृष्टीने पाहता इतिहासाचा काळ आपण सूर्यमालेच्या उत्पादनाच्या काळापर्यंत मागे जातो. आता इतिहासाचा काळ हा व्यापक दृष्टीने पाहता इतिहासाचा काळ आपण केव्हा पाहतो की सूर्यमालिकेच्या उत्पन्नाच्या काळापर्यंत मागे जातो. हे लक्षात घ्यायला हवे. सुमारे 4,500 अब्ज वर्षापूर्वी आपली सूर्यमाला निर्माण झालेली आहे. आपली इथली सूर्यमाला केव्हा तयार झालेली आहे? सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी आपली सूर्यमाला तयार झालेली आहे. मग आपली पृथ्वी हा या सूर्यमालिकेतील एक ग्रह आहे. पृथ्वी पण या सूर्यमालिकेतला एक ग्रहच आहे. याचा अर्थ पृथ्वीची उत्पत्ती सुद्धा सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी झाली. याचाच अर्थ असा काय होतो की या पृथ्वीची उत्पत्ती पण 4.5 अब्ज वर्षापूर्वी झालेली आपल्याला दिसून येते. आता यानंतर पाहणार आहोत आपण काळाचे प्रकार. यात आहे प्रागैतिहासिक काळ आणि ऐतिहासिक काळ असे काळाचे 2 विभाग आहेत. आता यामधला आहे प्रागैतिहासिक काळ. याची व्याख्या आहे ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळाला प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात. म्हणजे प्राग म्हणजे पूर्वीचा. आता बघा ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी असा लिखित पुरावा उपलब्ध नाहीये त्या काळाला आपण काय म्हणू? प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात. प्राग म्हणजे पूर्वीचा आणि ऐतिहासिक काळ म्हणजे ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होतो त्या काळाला ऐतिहासिक काळ म्हणतात. ज्या काळामध्ये आपण की जो काळ लिहितो तो काळ लिहिण्यासाठी आपल्याला पुरावा उपलब्ध आहे. पुराव्याच्या सहाय्याने आपण सांगू शकतो की शिवाजी महाराजांनी इतके किल्ले जिंकले किंवा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ह्या किल्ल्यावर झाला हे आपण पुराव्याद्वारे सिद्ध करून दाखवतो. तर तो काळ झाला त्या काळाला आपण म्हणलं ऐतिहासिक काळ असे म्हटलं. आता 2.4 कालमापनाच्या वैज्ञानिक पद्धती आणि काल निश्चिती या पाहू आपण. आज कोणता वार आहे किंवा कोणती तिथी आहे किंवा कोणती तारीख आहे हे आपण ठरवतो तेव्हा आपण कालगणना करतो. कालगणनेच्या अनेक पद्धती असतात ते आपण पाहिले. या पद्धतीमध्ये काळाची गणना
पुढील किंवा मागील क्रमाने करता येते. उदाहरणार्थ हा महिना जून आहे असे म्हटले तर मागील महिना मे होता आणि पुढील महिना जुलै असेल असे सांगता येते. आता आपण आतापर्यंत पाहिलं कालगणना कशी असती, कालाची विभागणी कशी झाली, कालगणनेचे दोन जे भाग पडले, ऐतिहासिक काल, प्रागैतिहासिक काल, या दोन्हीची आपण माहिती पाहिली. आणि यानंतर आपण पाहू कालगणनेची वैज्ञानिक पद्धत आणि कालनिश्चिती. तर यामध्ये पाहायचं आहे आपल्याला 2.4 कालमापनाच्या वैज्ञानिक पद्धती आणि कालनिश्चिती. आता आज वार कोणता आहे किंवा कोणती तिथी आहे किंवा कोणती तारीख आहे हे आपण ठरवतो, तेव्हा आपण कालगणना करतो. आज वार कोणता आहे, कोणती तिथी आहे, किती तारीख आहे हे जेव्हा आपण ठरवतो तेव्हा नकळत आपण काय करतो, कालाची गणना करत असतो. आता कालगणनेच्या अनेक पद्धती असतात ते आपण पाहिलं. या पद्धतीमध्ये काळाची गणना पुढील किंवा मागील क्रमाने करता येते. आता काळ गणनेच्या पद्धती आहेत ते आपण पाहिलं. मग त्या काळाच्या कोण पद्धती आहेत ते मागील किंवा पुढील क्रमाने करता येते हे पण आपण पाहिलं. आता उदाहरणार्थ हा महिना जून आहे असं म्हटलं तर मागील महिना मे होता आणि पुढील महिना जून असेल असं सांगता येईल. आताचा महिना जर आपण जून आहे म्हटलं तर त्याच्या अगोदरचा महिना कोणता होता, मे होता आणि त्याच्यानंतर येणारा महिना कोणता आहे, जुलै असेल. मग समजा आज तारीख 10 असेल तर काल तारीख 9 होती आणि उद्या 11 तारीख असेल हे सांगता येते. म्हणजे आज जर 10 तारीख असली तर काल कुठली होती, 9 होती आणि उद्या 11 येणार आहे हे आपण कालाच्या ह्याच्यानुसार सांगू शकतो. म्हणजे कालगणनेच्या पद्धतीमध्ये आपण काळाची लांबी मोजतो. या कालगणनेची जी पद्धत आहे यामध्ये काय होतं आपण की काळाची लांबी ही मोजली जाते. आता इसवी सनाचा प्रारंभ होण्यापूर्वीचा काळ म्हणजे घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास करताना त्यांच्या काळाचा उल्लेख इसवी सनापूर्वी अमुक इतकी वर्ष झाली असा केला जातो. आता इसवी सनाचा प्रारंभ होण्यासाठी काय करावं लागतं, काळ घडून गेलेल्या घटनेचा अभ्यास करतं आणि त्याचा उल्लेख करताना ते काय म्हणत असतं की इसवी सनापूर्वी अमुक इतकी वर्ष असा केला जातो. म्हणजे इतकी वर्ष झाली तितकी वर्ष झाली हा इसवी सन पूर्वीचा काळ असतो. त्यापैकी काही घटनाची माहिती आपल्याला जमिनीखाली गाडल्या गेलेल्या पुराव्याच्या आधारे मिळवावी लागते. आता काही घटनाची माहिती कसं, जमिनीखाली गाडल्या गेलेल्या जे काही पुरावे आपल्याला सापडतात त्या पुराव्याच्या आधारे आपल्याला ती मिळवावी लागते. तो पुरावा बहुधा वस्तू आणि वास्तू यांच्या अवशेषाच्या स्वरूपात असतो. आता तो जो पुरावा आपल्याला सापडला तर ती बहुधा एखादी वस्तू असावी किंवा वास्तू, इमारत यासारख्याचे अवशेष आपल्याला या स्वरूपात पाहायला भेटतात. आता उदाहरणच जर द्यायचं झालं तरी आज पण आपल्याला गड किल्ले पाहायला मिळतात. यावरून हे जे आहे वास्तू, ही वास्तू आपल्याला त्या काळातली आहे हे आपल्या लक्षात येतं. मग त्या अवशेषाच्या आधाराने हजारो वर्षापूर्वीच्या घटनाची कालनिश्चिती करणे हे वैज्ञानिक पद्धतीच्या आधारे शक्य होते. आता इतके वर्षाचे किल्ले किती वर्ष झाले काय नाही ह्याचा जर लक्षात आणून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, वैज्ञानिक पद्धतीचा आधार घेऊन ते शक्य होतं. आता जमिनीखालील मातीचे एकावर एक असे अनेक थर साचलेले असतात. आता जमिनीच्या खाली काय होतं, मातीचे एकावर एक असे अनेक प्रकारचे थर साचलेले असतात. आता मातीच्या थराचा आणि त्या थरात असलेल्या अवशेषाचा कालखंड अमुक तारखेपासून अमुक तारखेपर्यंत असा निश्चित स्वरूपात सांगता येत नाही. म्हणजे त्या मातीच्या खाली जे आहे, मातीच्या थरांच्या खाली जे थर आहे त्या थरांच्या खाली जे अवशेष आहेत त्या अवशेषाचा कालावधीला ठराविक एक तारीख किंवा अमुक तारखेला झाले अमुक तारखेला संपले असं आपण निश्चितपणे सांगू शकत नाहीये. तर आजपासून अमुक इतक्या वर्षापूर्वी अशा पद्धतीने त्या काळाची मोजणी करणे शक्य होते. म्हणजे निश्चित स्वरूपात ही तारीख सांगता येत नाही म्हणून आपण म्हणतो की आजपासून अमुक इतक्या वर्षी अशा पद्धतीने आपण या काळाची मोजणी करणे मात्र शक्य होत असते. म्हणून अशा पद्धतींना कालमापनाच्या पद्धती असे म्हटले जाते. आता या ज्या पद्धती आहेत की अमुक वर्षापासून अशा पद्धतीने काळाची मोजणी करणे शक्य असते म्हणून अशा पद्धतीला आपण काय म्हणलं असतं, कालमापनाच्या पद्धती असे म्हटले जाते. आता यानंतर पहा, अशा प्रकारे कालमापन करण्यासाठी कर्ब 14 विश्लेषण, काष्ठवलयाचे विश्लेषण यासारख्या विविध वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग पण केला जातो. आता एखाद्या वेळेस आपल्याला उंची ते मोजायची असली किती इंच किती फूट हे सांगता येते, तसंच त्यांनी काय केलं
की कालमापनाच्या पद्धतीमध्ये असं पण म्हटलं जातं की अशा प्रकारचे जेव्हा कालमापन करण्यासाठी काय लागतं, कर्ब 14, विश्लेषण किंवा कष्टवलयांचे विश्लेषण यासारख्या विविध वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग यामध्ये केला जातो. आता कालमापनाच्या आधारे अवशेष आणि ज्या थरात ते सापडले ते मातीचे थर किती पूर्वीचे आहे समजले जाते की त्यांचा काळ ढोबळमानाने निश्चित करता येतो. आता कालमापनाच्या आधारे एखाद्या ठिकाणी अवशेष सापडले आणि ज्या थरात ते सापडले ते मातीचे थर किती होते आणि ते वर्षापूर्वीचे आहेत का हे समजते आणि त्याचा काळ ढोबळमानाने निश्चितपणे करता येतो. आता उदाहरण द्यायचं असलं तर उदाहरणार्थ एखादे मातीचे भांडे 5 वर्षापूर्वीचे आहे असा निष्कर्ष कालमापन पद्धतीच्या आधारे निघाला तर असे म्हणता येईल की मातीच्या भांड्याचा काळ इसवी सन पूर्व 3000 वर्ष इतका आहे. आता एखादे उदाहरण द्यायचं झालं तर एखादी मातीचं भांड घेतलं ते 5000 वर्षापूर्वीचं आहे असं आपण निष्कर्षण कालमापन पद्धतीच्या आधारे निघालं. तर असं म्हणता येईल की त्या भांड्याचा काळ जो आहे तो इसवी सन पूर्व 3000 वर्ष इतका आहे. म्हणजे त्यांच्या आधारे ज्या संस्कृतीचे ते भांडे निगडीत असते आहे त्या संस्कृतीचा काळ इसवी सन पूर्व सुमारे 3000 वर्ष इतका आहे असं सांगता येतं. म्हणजेच त्या भांड्याचा काळ इसवी सन पूर्व 3000 वर्ष इतका आहे. त्याच्या आधारित त्याच्या संस्कृतीचे ते भांडे निगडीत आहे आणि त्या संस्कृतीचा काळ म्हणजे इसवी सन पूर्व सुमारे 3000 वर्षाचा काळ असे आपल्याला सांगता येते. तर या ठिकाणी हा पाठ आता संपलेला आहे. यानंतर आपण पाहणार आहोत स्वाध्याय आणि त्यानंतर हा पाठ आपला संपणार आहे. पण आपण स्वाध्यायासाठी दुसरा व्हिडिओ वापरू. तर या ठिकाणी हा पाठ संपला. तर इतिहास आणि कालगणना हा पाठ जर तुम्हाला आवडला तर माझ्या ललित विश्व चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणखीन असेच व्हिडिओ पाहण्यासाठी ललित विश्व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.